मालकीचा हा संघ, दोन्ही संघ आपण पाहतोय एक पराभव एक विजय मिळून इथपर्यंत पोहोचलेत. परंतु या मॅच मध्ये विजय दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. पॅव्हलियन एंड कडून सामना करण्यासाठी स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे साहिल खांबे, तर नॉन स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे निमिष पाटील. दोन्ही खेळाडू आपण पाहिले अलिबाग तालुक्यातील नामवंत खेळाडूंमध्ये दोघांची वर्णी लागते आणि त्यांना गोलंदाजी करतील कौस्तुभ पाटील. कौस्तुभने सुद्धा मागील दोन्ही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, विकेट टेकर गोलंदाज राहिला आहे. बरुपाडा गावातीलच हा खेळाडू, परंतु मोठ्या स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच खेळताना तो पाहतोय. परंतु पहिल्यांदाच खेळत असताना गोलंदाजीमध्ये मात्र चांगली गोलंदाजी करत असताना यावेळच्या चेंडूवरती फटका हवेत, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक, दर्जेदार दणक्यात षटकार. करतोय 6 धावा. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येथे मात्र थोडासा गडबडलाय, येथे मात्र हडबडलाय आणि येथे मात्र साहिल खांबेला मिळालंय जीवदान. एक कॅच किती महत्वाचा असतो, कारण 2014 साली तुम्हाला माहिती असेल की 4 धाबांवरती रोहित शर्माचा कॅच सोडला होता आणि त्यानंतर रोहित शर्माने क्रिकेट इतिहासामधली सर्वोच्च धावसंख्या उभारली होती 264 धावा. बऱ्याच वेळेला ज्या वेळेला आपण पाहतो मैदानावरती कॅच सुटले जातात त्या वेळेला मैदानावरती इतिहास घडला जातो. कौस्तुभने येथे मात्र चांगल्या रीतीने फलंदाजाला अडकवलं होतं, फसवलं होतं, परंतु येथे मात्र कॅच ड्रॉप झाल्यानंतर येथे मात्र परिणाम लगेच मैदानावरती स्पष्ट करून दाखवतोय निमिषच्या बॅट मधून पुलचा पॉवरफुल फटका, षटकार. टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाने अगदी चेंडूची पारख अगदी योग्य प्रकारे केली आहे आणि षटकाराने ते मात्र दोन्ही फलंदाजांनी आपली वैयक्तिक खातं ओपन केली आहे. 13 धावा धावफलकावरती, अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेफार खेळाडू अदलाबदल होत आहेत. बघूया कौस्तुभ कमबॅक करणार का. उलट्या हाताने स्विच हिट, पॉवरफुल फटका, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा बाहेर येतोय, षटकार. चुकीची दुरुस्ती, कारण हा स्विच हिट नाही आहे, हा रिव्हर्स शॉट आहे. कारण स्विच हिटला आपण थोडासा टान्स चेंज करतो, परंतु येथे मात्र फलंदाजाने फक्त हात चेंज करून येथे षटकार लगावलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची लीडिंग एज, विकेट कीपर चेंडू खाली. 2 षटकार मारल्यानंतर तिसरा षटकार मारण्याचा मोह येथे मात्र आवरलेला नाही, फलंदाज येथे मात्र बाद. फलंदाजीसाठी मैदानात अवतरित होतोय. गेल्या मोसमामध्ये खऱ्या अर्थानं साक्षीतने अलिबाग प्रीमियर लीग, दमदार प्रीमियर लीग, या PMP चषक, अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी अशा 4ही नामवंत स्पर्धांमध्ये फायनल खेळणारा खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या या आपल्या अलिबाग तालुक्याच्या इतिहासातील हा पहिलाच खेळाडू असेल. फक्त संघ मालक किंवा संघ वेगवेगळे होते, कारण प्रत्येक टीममध्ये त्यांनी केलेली कामगिरी सुद्धा खऱ्या अर्थानं लौकिकास पात्र करणारी होती. असे खेळाडू असतात, कारण आपण जर पाहिलं प्रत्येक मॅचमध्ये त्याला संधी मिळते आणि ते संधीचं सोनं खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी करत असतो.
19 धावा धावफलकावरती, एक विकेट गेली आहे. निमिष पाटील बाद झाल्यानंतर आणखीन एक डावखुरा फलंदाज मैदानात उतरलाय. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन असल्यानंतर कर्णधारासमोर सुद्धा थोडीशी डोकीदुखी असते, गोलंदाजासमोर सुद्धा थोडीशी डोकीदुखी असते, परंतु पार्ट ऑफ गेम. कारण क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा खेळ आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. आद्य सप्लायर मातोळी 19 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज सिद्धू पाटील. सिद्धू पाटीलच्या गोलंदाजीवरती चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आता मात्र कोणती चुकी होत नाहीये. साहिल खांबे बॅक टू द पॅव्हलियन. बालवीर आशिवरेच्या मैदानावरती बालवीर चषक होतं. ओपन टीममध्ये पनवेल तालुक्यातील बरेचसे नामवंत खेळाडू होते आणि परूपाड्याचा संघ होता आणि परूपाड्याची सगळी छोटी छोटी मुलं खेळत होती आणि त्यातीलच खऱ्या अर्थानं पहिल्यांदा पाहिला होता मी त्या सिद्धूला आणि त्याच मॅचमध्ये सिद्धूने अष्टपैलू खेळ केला होता. आणखीन एक विकेट जाणार मैदानावरती. बघा, एक डाव तुझा, दुसरा डाव माझा. कधी ऊन तर कधी सावली, कधी वादळ तर कधी शांत, असं मैदानावरचं चित्र सिद्धूने खऱ्या अर्थानं अनेक मैदानांवरती अशा प्रकारचा खेळ जरूर दाखवलाय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा असंच चित्र घडलं होतं. 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या. सिद्धू गोलंदाजीसाठी आला, गेम चेंजिंग षटक त्याने फेकलं होतं. बॅटची एज. आता मात्र स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक असता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. तिसऱ्या मॅचमध्ये मात्र AK वॉरियर्स परूपाडा संघाने स्ट्रॅटर्जी बदलली आहे. स्ट्राईक गोलंदाज होते, त्यांना इथे मात्र थांबवलंय. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजांना इथे मात्र पॉवर प्ले मध्ये बोलवलंय. या चेंडूवरती चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. सूरजने पकडलाय झेल. फलंदाज किशोरचा. येथे संपलाय खेळ. फलंदाज बाद. षटकामध्ये प्रत्येक चेंडूवरती काहीतरी घडताना दिसलंय. 2 विकेट गेल्या, 2 वेळेला आपण पाहतोय एज उडाल्या होत्या. किशोर मात्र तिसऱ्या चेंडूवरती येथे बाद झालाय. कधी कधी आपण पाहतोय जास्त वेगाने करण्यापेक्षा कधी कधी स्लोवर रन गोलंदाजी सुद्धा फायदेशीर ठरू शकते आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी होऊ शकते. याचे एक उदाहरण जरूर सिद्धू आपल्या गोलंदाजीतून येथे सिद्ध करत असताना. सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा. आज दिवसभर चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. षटकारांचा पाऊस येथे पाहायला मिळालाय. जसं आपण पाहिलं नुकतीच एक स्पर्धा बऱ्याचशा वर्षांपासून जी होत होती, मध्ये थांबवली होती, हाँगकाँग 6, तशाच प्रकारची स्पर्धा चालू आहे की काय असं प्रितेश वाटतंय. षटकार आणि चौकारांचा आपण खेळ मैदानावरती पाहतोय, कारण आज दिवसभरामध्ये 2 वेळेला 100 पर्यंत धावा धावफलकावरती आल्या होत्या. यावेळच्या चेंडूवरती स्लॉग स्वीप मारण्याचा जरूर प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र डॉट. मेडन ओव्हरच्या दिशेने येथे वाटचाल करतोय गोलंदाज सिद्धू. पॉवर प्लेच्या षटकातील ही मेडन ओव्हर होणार का? 2 विकेट या षटकामध्ये मिळवल्यात. बघूया सिद्धू पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. ट्रिपल विकेट मॅडन. पहिल्या षटकामध्ये 19 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. विकेट गेलेले आहेत 4. ट्रिपल विकेट मेडन ओव्हर येथे मात्र सिद्धू पाटीलने केली आहे. थोडीशी चुकीची दुरुस्ती. अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा विरुद्ध स्पृहा
वॉरियर्स रांजणकार हा पहिला सामना असेल, तर दुसरा सामना असेल सिद्धेश स्पोर्ट मांडवखार विरुद्ध 70-70 स्पोर्ट पेढांबे या दोन संघांमध्ये असणार आहे. हा बी ग्रुप आहे. 8:30चा रिपोर्टिंग टायमिंग आहे, तर 9 वाजता शार्प सामना सुरू केला जाईल, याची नोंद घ्या. सर्वांना ही विनंती असेल, समालोचक, गुणलेखक, पंच, आमची यूट्यूब वाहिनीचे सर्व सदस्य, व्हॉलेंटियर्स, आयोजक, दोन्ही टीमलाच नाही आहे, सगळ्यांसाठी ही सूचना आहे आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा सूचना असेल. तुम्ही सुद्धा लवकर या आणि सामन्यांचा आनंद घ्या. षटकार जात आहेत, विकेट मिळत आहेत, चौकार जात आहेत, ट्रिपल विकेट मिळून ओव्हर येथे सिद्धूने केले. स्ट्रॅटर्जी कधी कधी बदलावी लागते, त्याचं एक उत्तम उदाहरण परुपाडा संघाने सेट केलंय. अभिषेक गोलंदाजीसाठी आलाय, उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, विकेट गेल्यानंतर प्रितेश हा दबाव महत्वाच्या खेळाडूवरती येऊ शकतो आणि तो येथे मात्र पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतो. चेंडू डॉट. चांगली सुरुवात या षटकामध्ये केली आहे. साक्षीत पाटीलला इथे मात्र मैदानावरती राहून चांगल्या रीतीने स्कोर 60-70च्या घरामध्ये येथे पोचवावा लागणार आहे. अभिषेकचा पुढील चेंडू ऑफ कटर चेंडू एजंट टेकन. साक्षीत येथे मात्र बाद झालाय. हा विकेट पडल्यानंतर मेन बॅट्समन वरती दबाव येऊ शकतो आणि तो दबाव येथे मात्र आद्य सप्लायर मातुळी संघाच्या बॅटरवरती आलाय. खऱ्या अर्थानं आज दिवसभर चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं दोन्ही आयोजकांचं मी कौतुक करेन, कारण आयोजक खऱ्या अर्थानं सकाळपासून गेल्या काही दिवसांपासून आणि आज सुद्धा बघा 4:30-5 वाजल्यानंतर ते मात्र आता खुर्चीत बसलेले आहेत, कारण दिवसभर त्यांनी खऱ्या अर्थानं मैदानावरती प्रत्येक पाहुण्याचा पाहुणचार, सर्वांची जेवणाची व्यवस्था असेल, चहा पाणी असेल, स्वागत समारंभ असेल, खूप सारी मेहनत घेतली आहे. दोघांना सुद्धा मी खऱ्या अर्थानं नक्कीच त्यांचं कौतुक करेन. वळतोय सामन्याकडे. धर्मेंद्र वर्तक फलंदाजीसाठी आलाय. यावेळचा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. खूप उशिराने आता मात्र धावफलकावरती नोंदवली गेली आहे. 20 धाबा. 8 चेंडूंनंतर 4 विकेट. त्या 8 चेंडूंमध्ये 4 विकेट गेलेले आहेत. येथे मात्र एक धाव अवांतर स्वरूपाची नोंदवली गेली आहे. धर्मेंद्र सुद्धा या चेंडूवरती बीट होतोय. चेंडूवरती बोट फिरवली जात आहेत, कारण आता चेंडूवरती वेग द्यायचा नाहीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं आपण पाहतोय क्लायमेट चेंज झाल्यानंतर फलंदाजांना अधिक ताकदीने फटकेबाजी करावी लागते, त्यामुळे इथे चेंडूवरती गोलंदाज स्पेस देत नाहीये. चेंडूची गती अगदी काढून घेतलेली आहे. ऑफ कटर स्वरूपाची गोलंदाजी येथे अभिषेक कडून होते. फलंदाज आणखीन एक चेंडू डॉट. जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल. AK वॉरियर्स वरुडपाडा संघाकडे येथे मात्र चांगल्या रीतीने कमबॅक केलंय. या षटकामध्ये फक्त वाईटची धाव आलेली आहे. 4 चेंडू झालेले आहेत. अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या होत्या एकूण 19 धावा, मात्र त्यानंतर धावांना रोख दिलाय. धावांचा खऱ्या अर्थानं दुष्काळ येथे पडलेला आपण पाहतोय. यंदाच्या वर्षी मराठवाडा जिथे दुष्काळ पडतो तिथे सुद्धा भयंकर ओला दुष्काळ झाला, परंतु इथे पहिल्या षटकामध्ये पूर आला, त्यानंतर लगेच दुष्काळ पडला, असं चित्र मैदानावरती पाहायला मिळते. अभिषेक नाईकने समोर फलंदाज धर्मेंद्र वर्तकला सुद्धा जागेवरती स्थिर केलंय, जागेवरती थांबून ठेवलंय. चांगली गोलंदाजी, चांगल्या स्ट्रॅटर्जीने खऱ्या अर्थानं गोलंदाजी होते. आज सिद्धू मागील षटकामध्ये आपण पाहतोय 3ऱ्या-4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करायचा, आता मात्र तो पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करायला आला आणि त्याचाच परिणाम मैदानावरती पाहायला मिळतोय. आता मात्र खूप उशिराने येथे मात्र चांगला फटका आलाय. स्लॉक स्वीपचा फटका, चेंडू डीप मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार.
कारण सुंदर असा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच ऐकायला मिळतोय, चांगली चांगली गाणी ज्यांच्या माध्यमातून सुद्धा ऐकायला मिळत आहेत. तर आणखीन 3 दिवस सुद्धा नक्कीच आम्हाला चांगल्या सहकार्याची जरूर अपेक्षा असणार आहे. तर वळूया सामन्याकडे. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, 7 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या. एकूण धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा. 2 षटकांमध्ये आता मात्र टॉप गिअरने फलंदाजी करावी लागणार आहे. 5व्या 6व्या गिअरने येथे फलंदाजी करावी लागणार आहे आणि त्या टॉप गिअरने येथे फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे गौरव काठे. धर्मेंद्र वर्तकच्या बॅटमधून 3 चेंडू डॉट गेल्यानंतर येथे मात्र स्वतःला त्याने नक्कीच थोडंसं एक्झिक्यूट केलं आणि चांगला स्ट्रोक येथे लगावला आहे. तत्पुरी सिद्धूच्या गोलंदाजीवरती येथे मात्र गौरवच्या बॅटमधून येतोय षटकार. लागेल. षटकार मारल्यानंतर गोलंदाजाने येथे थोडंसं टप्प्यामध्ये बदल केला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आहे. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. 32 धावा. 5 गडी बाद झालेले आहेत. निम्मा संघ आद्य सप्लायर मातोळी संघाचा येथे मात्र बाद झालाय. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन आणखीन एक मोठा फटका. जबरदस्त थांबून येथे मात्र फलंदाज स्ट्रोक लगावतोय. वाईडेस लॉंग काऊ कॉर्नर, सीमारेषा बाहेर. षटकार. पर्यंत कळवत आहेत की आज दिवसभरातील हा 75वा षटकार. 5वाच सामना सुरू आहे. आणखीन एक मोठा फटका. गौरव काठे ब्रँडेड फटका. 3 इन अ रो. षटकार. पास 11 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव आली होती, परंतु मागील 5 चेंडूमध्ये 4 षटकार आलेले आहेत. हेच तर क्रिकेट आहे. म्हणूनच भारतामध्ये क्रिकेट लोकप्रिय का झाला आहे याचं एक उत्तम उदाहरण इथे मैदानावरती पाहायला मिळते. 44 धावा, 5 विकेट. यावेळच्या चेंडूवरती ड्राईव्ह जरूर मारलाय. वाईडेस्ट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बऱ्याच उशिराने येथे मात्र एक सिंगल धाव आली आहे. षटकार जरूर येत आहेत, परंतु सिंगल खूप कमी बोलली जाते. पहिली ओव्हर्स याच गोलंदाजाने मेडन ओव्हर फेकली होती. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. ट्रिपल विकेट मेडन ओव्हर. परंतु या षटकामध्ये त्याने 19 धावा खर्च केल्यात. कारण कोणत्याच गोलंदाजाची ॲक्युरेसी कंटिन्युअसली मैदानावरती पाहायला मिळेल असं नाहीये. धर्मेंद्र शेवटचा चेंडू या षटकातील फेस करतोय. धावसंख्या 45 धावा धावफलकावरती आले. समाधानकारक धावफलकावरती धावसंख्या प्रितेश आलेली आहे. ह्या चेंडू सिद्धूचा. यावेळचा चेंडू खराब. या चेंडूला हुक केलंय, पाठवून दिलंय. वाईडेश माफ करा, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा पार. षटकार. ओव्हर्स याच गोलंदाजाने ट्रिपल विकेट मिळून ओव्हर फेकली होती आणि या षटकामध्ये मात्र त्याच गोलंदाजाने तब्बल 25 धावा खर्च केलेल्या आहेत. 51 धावा धावफलकावरती. शेवटची ओव्हर अजून येणं बाकी आहे. मागील 7 चेंडूंमध्ये तब्बल 5 षटकार आलेले आहेत. कालचा सामना जर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाहिला तर शेवटच्या ओव्हरमध्ये अजिबात धावा आल्या नव्हत्या. त्यामुळे पराभव स्वीकारावा लागला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. साहिल सुर्वे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. कर्णधार येथे मात्र साहिल सुर्वेच्या वरती जरूर विश्वास ठेवतोय.
बघूया साहिल सुर्वे शेवटच्या षटकामध्ये ते मात्र कामगिरी कशा प्रकारची करतोय. 51 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकामध्ये 15-20 धावा जर आल्या तर एक समाधानकारक धावसंख्या धावफलकावरती लागू शकते आणि तो येथे मात्र टफ फाईट स्कोर होऊ शकतो, कारण दोन्ही बॅटर्सची बॅट आता मात्र बोलायला लागली आहे. 5 विकेट गेल्यानंतर येथे मात्र फिनिशरच्या भूमिकेमध्ये आपण 6व्या-7व्या क्रमांकाच्या खेळाडूला नेहमी पाहत असतो आणि त्या 6व्या-7व्या क्रमांकावरती असणाऱ्या फलंदाजांना अशाच प्रकारची भूमिका मैदानावरती साकारावी लागते. गौरव स्ट्राइक एंडवरती. गौरवने उडवलाय व्ही शेप मध्ये स्ट्रेट डाऊन द विकेट, डाऊन द ग्राउंड. दर्जेदार मॅग्निफिसंट ऑफसाईडच्या बाहेर ओव्हरपिच चेंडू गोलंदाज साहिल सुर्वेने ते फेकलाय आणि स्ट्रेट डाऊन द विकेट षटकार येतोय. धावसंख्या 57 धावा, 57 रन्स. यावेळचा चेंडू खराब, डाऊन द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंच विनोद पाटील सरांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 58 धावा. मागील 2 षटकांमध्ये अजिबात धावा येत नव्हत्या, परंतु चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये आता मात्र धावा येत आहेत. चेंडू हरवलेला आहे. राईट आर्म राऊंड विकेट. साहिलचा पुढील चेंडू. या चेंडूवरती मात्र बिग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे मारण्याचा प्रयत्न. नो फुटवर्क मुवमेंट. फुटवर्कचा अजिबात येथे वापर केला नव्हता गोलंदाजाने. येथे मात्र नक्कीच थोडासा अँगलने हा चेंडू फेकला होता. ऑफ स्टंपवरती चेंडू पिच झाल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. पुढील चेंडू. यावेळचा चेंडू पायामध्ये यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र धाव मिळाली असती, परंतु इथे मात्र गौरव स्ट्राइक एंडवरती थांबून राहिलाय आणि एक षटकार मारल्यानंतर आता मात्र लागोपाठ 2 चेंडू डॉट आलेत. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये डॉट चेंडू येणं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टीने येते मात्र खूप खराब गोष्ट असणार आहे. यावेळेला मात्र परफेक्ट यॉर्कर स्वरूपाचा हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळलाय. चांगल्या रीतीने ते क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा या चेंडूवरती पूर्ण. साठ धावा धावफलकावरती नोंदवली गेली. 5 विकेट्स येथे मात्र गेलेले आहेत. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे या इनिंग मध्ये. गौरवला फुल टॉस. डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षकाला बनवलंय प्रेक्षक. दर्जेदार स्ट्रोक षटकार. धावा, 66 रन्स. पहिल्या 3 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं फक्त धावा धावफलकावरती होत्या त्या म्हणजे 26 धावा. आणि इथे मात्र आपण पाहतोय थोडंसं आपण पाहिलं तर येथे संध्याकाळ झालेली आहे आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये सुद्धा फलंदाजी करणाऱ्या टीमवरती थोडीशी डोकीदुखी येऊ शकते, कारण चेंडू पळणं संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप कठीण असतं. तर पाहूया शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती पाहूया 2 धावा इथे घेणार का. 1 धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज रन आउटचा शिकार होतोय. चांगली बॅटिंग येते धर्मेंद्र वर्तक आणि गौरव काठेने येते केली आहे. गौरवने आपण पाहिलं तर एकूण गौरवच्या बॅटमधून तब्बल 5 षटकार येथे पाहायला मिळाले. एकूण 34 धावांवरती तो बाद झाला. धर्मेंद्रने वैयक्तिक 12 धावा बनवल्या, 2 षटकार लगावले आणि त्याच जोरावरती खऱ्या अर्थानं 67 धावांपर्यंत मजल मारली आहे. तर 68 धावांचं टार्गेट असणार आहे ते AK वॉरियर्स बरुडपाडा संघाला. पाहूया
आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आहे आणि या शेवटच्या लढतीमध्ये मैदानावरती काय घडतंय काय बिघडतंय, खारेपाट चॅम्पियन लीग पर्व पहिलं आणि पहिल्याच पर्वातील पहिला दिवस हे ते मात्र खऱ्या अर्थानं खूप साऱ्या गोष्टी या मैदानावरती पाहायला मिळाल्या. चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली, विकेट मेडन ओव्हर सुद्धा पाहायला मिळाली, त्यानंतर 250 सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार सुद्धा पाहायला मिळाले. खूप साऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात, घडत असतात आणि उद्या अजून 3 दिवसांमध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पंच म्हणून आज दिवसभर शरद पाटील सर, राजेश पाटील सर, विनोद पाटील सर यांनी काम उत्तमरित्या निभावलं आहे, त्यांचं सुद्धा मी कौतुक करेन. समालोचक म्हणून कपिल ठाकूर यांनी खऱ्या अर्थानं आज दिवसभर खूप मोलाचं काम केलं आहे आणि आमच्या जोडीला प्रितेश पाटील यांनी सुद्धा चांगल्या रीतीने समालोचन केलं आहे. गुणलेखक म्हणून दिवसभर शुभम कानमुरे थळ यांनी उत्तमरित्या काम निभावलं आहे आणि कौस्तुभ पाटील ड्रीम्स क्रिकेट ची संपूर्ण टीम, कॅमेरामन असतील, त्यानंतर एडिटर असतील, व्हिडिओ स्कोरर असतील, या सर्वांचं खऱ्या अर्थानं नक्कीच मी आज कौतुक करेन, आभार व्यक्त करेन. उद्या आणखीन या स्पर्धेसाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा देईन आणि यानंतर समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे सहकारी कपिल ठाकूर यांच्याकडे. ओव्हर टू यू कपिल. धन्यवाद. थँक्यू सौरभ भुरे, प्रितेश पाटील. AK वॉरियर्स परूरपाडा टीमचे टीम स्पॉन्सर जर इथे असतील, तुमचा इथे सत्कार होणार आहे. टीम स्पॉन्सर ओके. आद्य सप्लायर मातोळी टीमचे अमित दादा नाईक इथे नाही आहेत, सहकारी अनिकेत दादा. टीम स्पॉन्सर म्हणून तुमचा सन्मान इथे स्वीकारायचा आहे. AA वॉरियर्स चिराड संघाचे टीम स्पॉन्सर जर इथे असतील तर त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. आणि RM सप्लायर चिराड संघाचे टीम स्पॉन्सर जर इथे असतील तर तुम्ही सत्कार स्वीकारण्यासाठी इथे यायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय खारीपाट चॅम्पियन्स लीग 2025 सीझन फर्स्ट. खूप सुंदर आयोजन आहे, दिमागदार स्पर्धा आहे, हवीशी वाटणारी ही स्पर्धा आहे. कारण सीझनच्या सुरुवातीलाच एक लीग स्पर्धा आहे. काही खेळाडू कसे खेळतात, त्यांचा करंट फॉर्म काय आहे हे काहीच माहीत नाही आहे आणि त्या अनुषंगाने ही स्पर्धा अलिबागसाठी खूप खास असणार आहे. परूरपाडा टीमचे टीम स्पॉन्सर इथे आलेले आहेत, AK वॉरियर्स परूरपाडा टीमचे स्पॉन्सर्स. तर त्यांचा सन्मान इथे होणार आहे. वेलकम काका, तुमचं या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा स्वागत आहे. सेकंड इनिंगच्या खेळाला सुरुवात करतोय. लास्ट मॅच आजच्या दिवसातील 68 धावांचं टार्गेट आहे निर्धारित 30 चेंडूंमध्ये. आव्हानाकडे कशा पद्धतीने पाहत आहेत दोनही संघ हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. 5 ओव्हर 68 धावा की 30 चेंडू 68 धावा, आव्हानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फार वेगवेगळा असतो. पहिली बाजू गोलंदाजांच्याकडे आपण वळूयात. ज्या वेळेला जर पहिल्या ओव्हरमध्ये जर विकेट्स मिळाल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये किंवा धावांपासून वंचित ठेवलं फलंदाजांना तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. पण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर पॅक फलंदाजी केली तर परूरपाडा संघाला निश्चितपणाने फायदा होऊ शकतो. लेट्स द बॅटल बिगिन. सेकंड इनिंगचा पहिला बॉल, फुल टॉस बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. बबलू पाटीलने आपल्या स्टाईल मध्ये सुरुवात केलाय. बॉल आउट ऑफ द पार्क, 6 रन. इट्स बीम ऑर नॉट चेक केलं जाईल.
आमची टेक्निकल टीम अंपायर इथे dreamscricket.in च्या टीम सोबत जॉईन झालेले आहेत. 6 धावा तर निश्चितपणाने आहेत. किशोर नाईकची मागील मॅच पासून जी लेंथ आहे ती सूरज खांबे याने उद्ध्वस्त करून टाकले आणि या मॅच मध्ये सुद्धा कंटिन्यू गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर हा चेंडू वादग्रस्त टाकलाय आणि त्याच वेळेला 6 धावा सुद्धा मिळालेल्या आहेत. धावा आपल्या खेम्यामध्ये आपल्या खात्यामध्ये खूप कमी आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 6 धावा आलेल्या आहेत पहिल्या चेंडूवर 6 धावा. सो कमबॅक करणं फार गरजेचं राहणार आहे. वाईडिश लॉंग ऑफ आहे आणि वाईडिश लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नर आहे असं म्हणूयात. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करायची होती. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून बबलू पाटीलच्या बॅट मधून हा ब्युटिफुल स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. पाहूया रिप्लेच्या माध्यमातून पाहूया. थोडासा शफल झाला आउटसाइड ऑफ स्टंपला आणि त्या चेंडूला रडार मध्ये घेतला आणि 6 धावा मिळवून दिलेल्या आहेत. धावसंख्येमध्ये पहिल्याच चेंडू 2 चेंडूंवर 2 षटकार आलेले आपण पाहिलेले आहेत. किशोर नाईक रफ्तार का सौदागर, परंतु त्याच्या गतीला पुरेपूर उत्तर दिलेलं आहे ते अर्थातच बबलू पाटील, हर्षल पाटील याने. यावेळचा बॉल लेग कटर बॉल हलक्या हाताने त्याला प्लेड केलेला आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सिंगल मिळणार. 3 चेंडू 13 धावा, 3-13 अशा पद्धतीची स्कोर कार्डवर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्वतः टीम लीडर स्ट्राईक एंडला आपली खेळण्याची जागा पॉपिंग क्रीज मध्ये या ठिकाणी निश्चित करत असताना आपण पाहतोय. काय सुंदर गोलंदाजी सिद्धू पाटील याने दुसऱ्या ओव्हरमध्ये केली होती. मेडन ओव्हर 3 विकेट्स. आहा, यावेळी खूप चांगल्या पद्धतीचा स्वीप पाहायला मिळालेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर हा सुद्धा बॉल जाणार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा पाहूयात. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपला सफल झालंय. फुलर लेनचा बॉल होता आणि खूप चांगल्या पद्धतीने बॅटवर कनेक्ट झाला. स्वीप केलाय बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा. गुलाब में काटे प्यार में चाटे और क्रिकेट में विकेट का महत्व बहुत बड़ा होता है. आद्या सप्लायर्स म्हात्रोळी संघासाठी ही विकेट कधी येणार, केव्हा येणार आणि कोण घेणार यावर फार महत्वाची चर्चा असणार आहे. रिवा स्वीपचा फटका खेळायचा होता पण तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, मिलन होत नाहीये, भेट होत नाहीये. डॉट बॉल. आउटसाइड ऑफ स्टंपला थोडासा टप्पा मागे घेतलाय आणि गती थोडीशी कमी केली होती. 100वा डॉट बॉल आमचे स्कोरर शुभम सांगतायत. आतापर्यंत आपण पाहते खूप सुंदर स्कोरिंगची भूमिका अलिबाग तालुक्यामध्ये. त्यांचं सुद्धा ॲज अ स्कोरर म्हणून खूप चांगल्या पद्धतीने नाव त्यांनी कमावलेलं आहे. किशोरचा पुढील बॉल राईट हँड ओव्हर दी विकेटने. यावेळी फुल टॉस, लोअर फुल टॉस, डीप स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषावर आलाय षटकार. 6 धावा. पहिल्यांदाच होतोय कारण किशोर नाईकने आतापर्यंत अलिबाग तालुक्यातील सर्व लीग्स खेळल्यात. 1-2 षटकार इट्स ओके, पण किशोर नाईकने पहिल्यांदाच मला असं वाटतं 4 षटकार खाल्ले. सो खूप टेन्शनवाली बात त्याच्यासाठी असणार आहे, पण कव्हरअप होऊ शकतो. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती होती. 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये होत्या, पण त्यानंतरची ओव्हर मेडन गेली आणि त्यामध्ये 3 विकेट्स आल्या. सो विकेट्स इज इम्पॉर्टंट. डॉट बॉल इज मच नीडेड. डॉट बॉल येणं फार महत्वाचं आहे. पण प्रतिस्पर्धी संघ विचार काय करेल, सिंगल्स जरी आल्या तरी आम्ही मॅचमध्ये आहोत. सो डेफिनेटली या गोष्टींवर बबलू पाटील भर देईल की सिद्धू पाटील आपला आक्रमक पवित्र अप्लाय करेल. साहिल खांबे मॅन फ्रॉम दिघोडी, खूप सुंदर फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने आजच्या दिवसामध्ये करून दाखवलेली आहे. राईट हँड राऊंड द विकेटने या ठिकाणी गोलंदाजीचा अवलंब केलेला आहे. लॉंग ऑन आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि डीप स्क्वेअर लेग अशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करायचा होता. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे धर्मेंद्र, साक्षीद आहेत आणि तिथे मात्र कोणती चुकी होत नाहीये साक्षीदकडून. डॉट बॉल आलाय, खूप वेळानंतर डॉट बॉल आलाय. 25 धावा संख्या स्कोर कार्डवर. 24-25 विदाउट लॉस अशा पद्धतीचा धावा फलक. आहा, आपटला का? आपटला तर फोडला, तोडला आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. षटकार. 6 धावा.
अतित्रागा स्वर्गात जागा. काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेटच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय 6 धावांसाठी. षटकारांची भाषा चालू आहे. डॉट बॉल नाहीतर षटकार, मारेन तर षटकार नाहीतर बॉल डिफेन्स करणार येत आहे. आणि मला अडवायला येतील खूप, त्यांना मी एकटा नडणार आहे. अशा पद्धतीची बबलू पाटीलची फलंदाजी यावेळी बघा. स्वीप करायचं होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. आज जरूर किशोर नाईकची गोलंदाजी खराब झालंय, त्यामुळे तेच दबाव तेच दडपण उराशी बाळगून साहिल खांबे या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आलाय. हा यावेळी सेट डाऊन द ग्राउंड आडव्या बॅटने खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड 6 रन्स. होऊ शकतो. मी तर असंच म्हणेन, हर खुशी को खुशी मत समझो, हर गम को गम मत समझो. इस दुनिया में अगर आपको जीना है ना, तो खुद को किसी से कम मत समझो. स्वतःला कमी समजू नका. प्रयत्न करत राहा, उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आणि पुढे काय करायचं हे तुम्हाला अनुभव जरूर सांगणार आहे. यावेळचा बॉल यावेळी पुन्हा एकदा लांब 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 खूप लांब. घराचे वासे सुद्धा फिरतात आणि अशाच पद्धतीची दैन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. राईट हँड ओव्हर दी विकेटने प्लेड केलाय बॉल. धाव घेण्याची संधी होती. हो डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा जरूर झालेला आहे. 43 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर कंप्लीटेड. 2 ओव्हर्स कंप्लीटेड. 43 विदाउट लॉस अशा पद्धतीचा धावफलक आपण पाहिलेला आहे. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये शुभम धावा आल्या त्या किती, तर 43. आता 18 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. नेक्स्ट ओव्हरला आत्ताच ओके पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. शुभम पुन्हा एकदा आपण या खारेपाट चॅम्पियन्स लीगचा विचार करूयात. आज मी तर म्हणेन शुभम सारख्या एक प्रतिभावान स्कोररला ऑफिशियल पूर्ण फुल टाइम स्कोरिंगची भूमिका मिळालेली आहे. महत्त्वाची लीग आहे आणि शुभमचं सुद्धा मी कौतुक करेन, कारण एवढंच खूप अपडेशन असतं. काकांना सुद्धा माहिती आहे की किती अपडेट करायला लागतात. चौकार षटकार आणि मॅन्युअल वर्क करणं काही खायची गोष्ट नाही आहे. आपण म्हणतो ना की फक्त प्लेअरचं नाव लिहायचं आहे, स्कोर लिहायचं आहे, बॉल लिहायचं आहे, तर एवढ्यात त्याचं खेळ थांबत नाही. डॉट बॉल किती आहेत, चौकार किती आहेत, षटकार किती आहेत, नो बॉल किती आहेत, विकेट्स किती आहेत, वाईड किती आहेत, बाईट्स किती आहेत, कॅच किती आहेत, रनआउट किती आहेत, LBW किती आहेत, स्टंपिंग किती आहेत, डॉट बॉल, त्यानंतर विकेट हॅट्रिक किती आहेत, या सर्व गोष्टी आहेत. आणि हा बॉल सुद्धा चौकारासाठी जातोय. ऑफ स्टंपला टाकला होता. या ठिकाणी थर्डमॅन आणि गली क्षेत्रातून बॉल ट्रॅव्हल झाला. डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 धावा आल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 47 धावा. आद्य सप्लार्स भात्रोळी संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा AK वॉरियर्स. आय एम द वॉरियर, इट्स अ वॉर अँड आय एम द वॉरियर. सिद्धू पाटीलचा पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा पुनश्च एकदा संपर्क होत नाहीये. ज्या वेळेला स्विच हिट करण्याचा सिद्धू पाटीलने प्रयत्न केला या मॅच मध्ये, ते बॉल त्याच्या बॅटला लागलेले नाहीयेत. 87 षटकार झालेले आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत. यावेळचा बॉल ओहो यावेळी बॅकफुटला जाऊन जागा बनवली. नवगावचे कमलाकर दादले यांचा फेवरिट शॉट आणि त्यांची आठवण करून देणारा हा फटका आपण पाहिलाय. डीप दोनही एकाच गावातील खेळाडू आहेत. एकाला लेदर क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. गौरव काटेने टाकलेला हा बॉल पॉइंटच्या वरून जातोय. क्षेत्ररक्षकाने या चेंडूला पकडलेला आहे. सिद्धू पाटीलच्या खेळीला नजर लागते आहे. फलंदाज बाद. सिद्धू पाटील आउट झालाय. पाहूया काय घडलं या चेंडूवर. राईट हँड ओव्हर द विकेटने गौरव काटे चेंडू घेऊन आलाय.
बॉल थोडासा स्लो गेलाय आणि जाग्यावरून थोडासा शफल झाला, त्यानंतर बॅटवर तितकासा चांगला कनेक्ट झाला नाहीये आणि बॅकवर्ड पॉइंटला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे होते, धाव घेतली, चांगला पकडलाय आणि नवीन फलंदाज ॲज अन वन डाऊन बॅट्समन म्हणून मैदानात आलेला आहे मॅन फ्रॉम बालवीर हशिवरे सूरज पाटील. मागील दोनही मॅचमध्ये सूरज पाटीलचा अप्रतिम खेळ आपण पाहिलेला आहे, परंतु आता एक्कावन्न धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. यावेळी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आपण पाहिलेला आहे. कव्हर ड्राइव्ह पाहायला आपण पाहतोय. उतारतो वो चूड़िया जो रातों में खनकती है और दिखा दो ऐसे बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. स्ट्रोक खेळला आणि त्याला हे आवडतं, ऑफ साइडला खेळायला त्याला आवडतं. त्याने आधीच जागा बनवली होती, वाईड लाईनवर बॉल होता, हे टाकणार होतं, त्याला माहीत होतं, शफल झाला आणि प्री डिटरमाइन. पुन्हा एकदा बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय 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 तोपर्यंत बॉल जमीनदोस्त झालाय. नॉमॅन स्लँड अँड 2 रन्स कंप्लीटेड. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने या षटकाची सुद्धा सांगता झालेली आहे. गौरव काठीने 1 विकेट घेतली, 14 धावा खर्च केल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. आता जिंकण्यासाठी आवश्यक 12 मध्ये 11ची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या खेळाला सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आपण म्हणतो. क्रिकेट, राजकारण, सरडा, मुलगी, प्रेम प्रकरण कधी रंग बदलते सांगता येत नाहीये, कारण सध्याचे प्रेम प्रकरण खूप विचित्र आहेत, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्यामुळे क्रिकेटला सुद्धा तशाच पद्धतीच्या उक्तींचा वापर आम्ही नेहमी करत असतो. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी नितेश राऊत मॅन फ्रॉम मापगाव. मापगावसाठी खूप चांगलं क्रिकेट या नितेश राऊतने खेळलेलं आहे, परंतु आता 12 मध्ये 11 वाचवायचे आहेत. सो काय करेल? हो बबलू पाटील सांगतोय वाचवण्याचं नाव घेऊ नकोस, बॉल शोधून आणण्याची हिंमत असेल तर बॉल शोधून आण. षटकार. पाटील या टुर्नामेंटची जी डेट होती ती वेगळी होती पहिली, आणि तेव्हा तो अवेलेबल नव्हता कारण त्याची लेदर क्रिकेटची मॅच होती मुंबईला. हा सुद्धा मोठा लांब लांब आणि लॉंग ऑनच्या वरून सामना जिंकलाय. एके वॉरियर्स परुपाडा क्वालिफाय होतोय. इनिंग मध्ये मैदान ओव्हर जी निर्णायक ठरली या सामन्यासाठी, ज्यामध्ये 3 विकेट्स घेतल्या. जरूर वैयक्तिक दुसरी ओव्हर खूप महागडी ठरली, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्याने 3 विकेट घेतल्या होत्या आणि वैयक्तिक दुसऱ्या इनिंग मध्ये 20 धावा केल्या, असा कॅप्टन पॉकेट डायनामाइट सिद्धू पाटील ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सिद्धू पाटील या. सिद्धू पाटील
उद्या ठीक 9 वाजता पहिला सामना होणार आहे. अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा माळा विरुद्ध स्पृहा वॉरियर्स रांजणखार. सो सिद्धू मान्यवर वेट करतायत.